गेल्या 4 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 50% भरलंय। माझ्या मागचं गंगापूर धरणाचं हे दृश्य नाशिककरांसाठी अत्यंत दिलासादायक म्हणावं लागेल। खरं तर राज्यभरामध्ये मान्सून दाखल झाला असला तरी नाशिककरांना गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा होती। गेल्या 4 दिवसांपासून मान्सून पूर्ण क्षमतेनं नाशिक जिल्ह्यामध्ये सक्रिय झाल्याचं दृश्य बघायला मिळतंय आणि परिणामी अवघ्या 4 दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। एकीकडे नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 50% भरलंय, तर मुकणे धरण देखील जवळपास 38% भरलेलं आहे। यासोबतच दारणा धरण देखील 80%वर पोचलेला आहे, तर भावलीसारखे छोटे धरणं जे आहेत ते जवळपास 100% भरलेले आहेत। दारणा धरणातनं जवळपास 8000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग देखील या ठिकाणी करण्यात येतोय। जिल्ह्यात मान्सून पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी दाखल झाल्यामुळे गंगापूरसह जिल्ह्यातल्या सगळ्याच धरणांमध्ये आता पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे तुर्तास तरी नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे। येणाऱ्या 48 तासांमध्ये नाशिकमध्ये आणखी संततधार पाऊस असणार असल्याने जिल्ह्यातल्या धरणांची पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।